प्रेक्षको, पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची अतूट मैत्री व दोघांमधील जिव्हाळ्याचं नातं सर्वांनाच माहीत आहे. पण राजकारणात स्वतःची विशेष छाप पाडणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांची दुसरी बाजू तुम्हाला माहीत आहे का? अहो, स्वतः प्रवीण तरडे यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मुरलीधर मोहोळ यांची राजकारणापलीकडची भावनिक बाजू मांडत त्यांच्याबद्दल तरडे भरभरून व्यक्त झाले आहेत. मला माहिती आहे त्याला एवढं नाही आवडत राजकारण. कारण एक पॉइंट असा होता की मलाही वाटत होतं की त्यांनी जावं, कारण त्याचं नेतृत्व बघता किंवा त्याचं ती जी तळमळ आहे समाजाप्रती ती बघता मलाही वाटत होतं कधीतरी. पण आम्ही अनेकदा याच्यावर चर्चा केली आहे, तर मला तरी असं त्याच्या चर्चेतून कधी जाणवलं नाही की त्याला त्या प्रति ओढ आहे. मुरलीधर मोहोळ पण खूप सेन्सिटिव्ह राजकारणी आहे, खूप हळवा माणूस आहे. तो आहे राजकारणात, खूप मोठ्या पदावर आहे, पण खूप भावनिक आहे, हळवा आहे. म्हणजे मुरली यांना त्याला 2 मुली आहेत. जर सलग 6 दिवस किंवा 5 दिवस अण्णाला मुली भेटल्या नाही किंवा दिसल्या नाही तर अण्णा रडतो, डोळ्यात पाणी येतं त्याच्या. तो इतका त्याच्या मुली त्याचा हळवा कोपरा आहे. त्यामुळे तोही राजकारणात आहे, पण काय प्रत्येक माणसाचं ते एक पद्धत असते काम करण्याची आणि तिथं तुम्हाला ते कोडगं होऊनच करावं लागतं. पण आत्ता एकच आहे की सरकारने शेतकऱ्यांपर्यंत निदान पुरंदरच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं ते पॅकेज देत आहेत. फक्त शेतकऱ्यांनी ते चांगल्या अर्थाने घ्यावं. त्यांची ना वर्कशॉप घेतली पाहिजे, लेक्चर्स घेतली पाहिजेत, सायकेट्रिस्ट बसवले पाहिजेत, अर्थतज्ञ बसवले पाहिजेत. शेतकऱ्यांबरोबर चांगले चांगले बिझनेसमन, त्यातल्या धंद्यातल्या अपॉर्च्युनिटी सांगणारे लोक बसवले पाहिजेत, चांगले चांगले फायनान्शियल कन्सल्टंट बसवले पाहिजेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे तुम्हाला आलेला पैसा तुम्ही असा खर्च करा. गाड्या घोड्या घेणं आणि त्या मिरवणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. ते अत्यंत उधळ्या स्वभावाच्या आणि उधळपट्टी करणाऱ्या माणसाचं आहे. गाडी त्यानेच घ्यावी ज्याला ती सांभाळायची ताकद आहे. तो हत्ती आहे. अगं कुठली मोठी महागडी गाडी हत्ती आहे, त्याला रोज पोसायचंय, रोज खर्च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तसं घेण्यापेक्षा पोराबाळांचं उत्तम एज्युकेशन नाही का ह्याच्यावर खर्च आहे. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी 2024 साली पुणे लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केल्यानंतर प्रवीण तरडे यांनी लोकमतशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांचं भरभरून कौतुक करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. एक लक्षात ठेवा, आमचा मैत्रीचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता आमचे काही मित्र लेखक होते, दिग्दर्शक होते, काही जण इव्हेंटमध्ये आहेत, ह्यांच्या जीवावर तर आमचे सिनेमे चालतात, आमचे मनसेचे धावडे आहेत. गंमत कशी आहे माहिती आहे का, या मैत्रीच्या पॅटर्नमध्ये एक खासदार कमी होता. तो पुणेकरांनी तो खासदार दिल्लीला पाठवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की मुरलीधर मोहोळ यांच्या निमित्ताने एक अत्यंत सुशिक्षित, सालस आणि शांत स्वभावाचा, त्याच्या बोलण्यात कुठेही आग पाखड नसते, प्रत्येक गोष्टीचा शांत विचार करतो, मग रिॲक्ट होतो. लगेच रिॲक्ट होणं ही त्याची वृत्ती नाही आणि ही पुण्याच्या संस्कृतीला साजेशी आहे. त्यामुळं पुण्याच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा उमेदवार, खासदार आम्ही दिल्लीत पाठवतोय. नक्कीच मित्र म्हणून विजय आहे, पण एक अस्सल मुळशीकराचा सुद्धा हा विजय आहे. बघा, आता मुळशीकर विजय काढला, मग आमचा तो भाऊ लागतोय. माझा भाऊ आहे, म्हणजे नाता आम्ही कमी वेळा सांगतो, आम्ही मित्रच म्हणतो, पण माझा भाऊ आहे. माझी आई, त्याची आई, बहिणी आहेत. एका गावात राहतो, एका शेजारी राहतो, शेजारी जन्म झालेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या दोघांच्या जन्मात फक्त 12 तासाचं अंतर आहे. एकाच ठिकाणी एकाच दिवशी जन्मलोय, सेम वय आहे. आणि त्यामुळं मुळशी तालुक्याचा अभिमान, मुळशी तालुक्याचा स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवलाय. आणि कसं आहे, मुळशी तालुक्यातला एक रांगडेपणा, सच्चेपणा आणि आक्रमकता बघा. तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तुम्ही मुळशीकर आहे, तर तुम्हाला वेगळं सांगायला नको, बरोबर की नाही? प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.